एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने किती 6 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? पुन्हा 2 गुणिले 6 भागिले दोघांची बेरीज किती रे? 8. 6 आणि 2 किती? 8. त्याला भाग द्यायचे. 2 एक 2 चौक 4 एक 4, शिल्लक उरले 2. भाग जातो का? नाही. पॉइंट दिला 4 पंचे, मग किती तास? किती तास? 1.5 तास. जर तुम्हाला तास मिनिटात आणायचं असेल तर दशांशच्या नंतरची जे काही पहिली संख्या आहे त्याला कितीने गुणायचे? 6 ने. कितीने गुणायचे? 6 ने. मग हे 1 तासला 1 तास आणि 6 न जर 5 ला गुणलं तर किती? 30 मिनिटे. म्हणजेच किती तास रे? किती तास? 1.5 तास. चला पुढचा क्वेश्चन. अपूर्णांकाची काय करायची आपल्याला? वजाबाकी. अपूर्णांकाची वजाबाकी करायचे. 3 किती आहे रे? सॉरी 5 किती आहे? 5/3 वजा 5. अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद कसा पाहिजे? समान. मग छेद समान करून घेऊ आपण. 5 7 न इकडे गुणायचं आणि 3 न तिकडे गुणायचं. 7 न 5 ला गुणलं 7 5 3 न तिकडे गुणलं 3 5 15 भागिले 3 7 21. 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 1 गेला 2. छेदामध्ये किती? 20 छेद. पर्याय नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन 2.5 गुणिले 0.5 काय रे? 2.5 गुणिले 0.5. आता पॉइंटचा विचार करू नका, डायरेक्ट गुणाकार करा. 25 गुणिले 5 किती रे? 100. आता आपलं उत्तर तर 125 येणार आहे, पण आता पॉइंटचा इकडं तिकडं काय खेळ आहे बघू. गुणाकारामध्ये पॉइंटची बेरीज होते. इथं पॉइंटच्या नंतर एक संख्या आहे, इथं एक आहे, म्हणून आपल्याला इकडून 2 नंतर पॉइंट द्यायचा आहे. उत्तर काय येईल? 1 पॉइंट. काय उत्तर येईल? 1.25. असं सांगलं चालतंय, पण इंटरव्ह्यूला जर गेले तर काय वाचणार? 1.25. शाबास. 60 नंबरचा क्वेश्चन बघा. एक कुलूप विक्रेता विक्रीच्या 15% काय घेतो? कमिशन. 15% कमिशन घेतो. एका वर्षी त्याने ₹5,000 रुपयाची कुलपे विकली. किती हजार रुपयाची? म्हणजे 100 रुपयाला किती रुपये घेतो तो? 15 रुपये. तर 5,000 रुपयावर त्याला किती कमिशन मिळाले असेल? म्हणजेच 5,000चं 15% काढायचं. सोपं आहे. 5,000चे 15% भागिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 50 गुणिले किती रे? 15. मग शून्याला 0. 15 गुणिले 5 किती? 75. तर त्याचं कमिशन किती असेल? 750. 61 नंबरचा क्वेश्चन. महेशला गणितामध्ये 63, विज्ञानामध्ये 67, भाषेमध्ये 84, इतिहास विषयात 76. तर त्यांची काय विचारले आपल्याला? सरासरी म्हणजे काय रे? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण. मग आपल्याला सरासरी काढायचे. 53, 67, 84 आणि भागिले किती? किती विषय आहेत? 4. बेरीज करा. 3 आणि 7 10, 10 आणि 4 14, 14 आणि 6 20, 20 ला 0. अच्छा आले 2. 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 किती? 26, 26 आणि आजच्या 2. याला भागिले किती? भागिले किती? 4 1 4 7. सरासरी किती? तर उत्तर काय असेल? 70. त्यानंतरचा क्वेश्चन. एका संख्येचा, एक संख्या आहे x आहे, त्या संख्येचा 2/5 काढल्यावर काय येतं म्हणे? 24. तर ती संख्या कोणती? तर लक्ष द्या, ह्या x न जर आपण 2 ला गुणाकार केला तर काय येणार आहे? 2x.
हे भागाकारात आहेत, तिकडे गेलं तर 24 5 किती रे 120. एक्स बरोबर 120 भागिले किती रे 2. हे गुणाकारात आहेत, कुठे येतील भागाकारात. एक्स बरोबर काय किंमत असेल, मग त्या 60 या संख्येचा जर आपण 2/5 काढला तर किती येतो 24. किती येतो 24. आता 63 नंबरचा क्वेश्चन थोडा मिस्टेक होता, लक्ष द्या. एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या. किती वस्तू 50. त्यातील तिथं काय सांगितलं होतं 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. तर तिथं असं होतं त्यातील 4% वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. तिथं शेकडा हा शब्द नव्हता म्हणून त्याचं पर्यायात उत्तर नव्हतं. तर लक्ष द्या, समजा आपल्याकडे वस्तू आहेत 50. किती आहेत आणि त्या प्रत्येक वस्तूची किंमत आहे 1 रुपया. समजून धरा किती रुपये, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती आली 50 रुपये. किती रुपये आली 50. आता शेकडा जर 4 वस्तू जर बाद झाल्या असतील तर 50 वर किती बाद झाल्या, किती बाद झाल्या 2 बाद झाल्या. म्हणजे त्याच्याकडे विक्रीसाठी किती आहेत आता 48. किती आहेत 48. बरोबर आहे. मग आता त्यानं काय सांगतंय, तरी सुद्धा त्याला 6 वस्तूच्या खरेदी किमती एवढा काय झालं त्याला नफा. म्हणजे एका वस्तूची खरेदी किती होती 1 रुपये, 50 वस्तूचे 50 रुपये पकडले तर त्याला नफा किती झाला 6 रुपये. कशावर नफा झाला, खरेदी किमतीवर. नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर असतो. तर मग आता त्याच्याकडे विकण्यासाठी वस्तू किती आहेत रे 48. बघा 50 होत्या, 50 पैकी शेकडा किती बाद झाल्या 4. शेकडा म्हणजे काय 100. 100च्या 4 बाद झाल्या असतील तर 50च्या किती बाद झाल्या असतील 2 बाद झाल्या. म्हणजे त्याच्याकडे वस्तू किती आहेत, तू किती आहेत 48 असून सुद्धा त्याला नफा झालाय. किती नफा झालाय 6 वस्तूच्या खरेदी किमती एवढा. मग एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे 1 रुपये, म्हणजे नफा किती झाला त्याला 6 रुपये. मग कशावर नफा झाला 48 रुपयावर. 50 वस्तू आहेत का त्याच्याकडे नाहीत, 48 आहेत. 48 वर 6 रुपये नफा, तर शेकडा किती म्हणजे 100ला किती 6 1 6 8 8 1 8 1 10तले 8 गेले, शिल्लक राहिले झाले 20. 8 दोन्ही उरले 4, 8 पंचे, तर त्याचा शेकडा नफा किती टक्के 12.5%. त्याचं व्यवस्थित करून घ्या. तर त्याचं उत्तर आहे 12 पॉइंट किती 5%. त्याच्या पुढचा क्वेश्चन होता, लक्ष द्या. -42 गुणिले 43 गुणिले 0 गुणिले 51. आता लक्ष द्या, शून्याने जर कोणत्याही संख्येला गुणाकार केला तर उत्तर काय येतं, एवढ्याचं उत्तर काय तर एका विद्यार्थ्यानं विचारलं सर -0 यायला पाहिजे. शून्याला कोणतं चिन्ह, शून्याची किंमत निश्चित सांगता येत, म्हणून त्याचं उत्तर काय आहे 0. तर शून्याला कोणतंही चिन्ह नसतं. 0 हा ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक या 2 संख्यांचा काय असतो मध्य असतो. काय असतो मध्य. शून्याच्या इकडं जर गेले तर तुमच्या संख्या काय असतात प्लस असतात. अशी जर संख्या रेषा काढली तर हे मध्ये, इकडं जर गेला आता -1 -2 -3 -4 -5 असा अनंत, इकडं पण अनंत. मग हे इकडं आहेत धन पूर्णांक आणि इकडं आहेत ऋण पूर्णांक. धन आणि ऋण पूर्णांक या संख्यांचा मध्ये कोण असतो 0. शून्याला कोणतंही चिन्ह. मग शून्याच्या इकडं जशा जशा संख्या जातील तशा तशा संख्यांची किंमत काय होते वाढते आणि तिकडून येताना काय होते कमी. शून्याची किंमत जेवढी इकडं मायनस मध्ये मोठी असेल तेवढी किंमत काय असते लहान, आणि तिकडून इकडे येताना संख्यांची किंमत काय होते वाढत जाते. त्याचं व्यस्त असते. इथून तिकडे जाताना वाढते, तिकडून येताना कमी होते, इकडे जाताना कमी होते, इकडे जाताना कमी होते आणि तिकडे येताना वाढते. जेवढी संख्या मायनस मध्ये असेल मोठी तेवढी काय असते लहान. आता लक्ष द्या, -1
आणि -5 याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर आहे -1. मग लक्ष द्या, लहानात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? लहानात लहान कोणती रे? धन. धन म्हणजेच काय? प्लस. पूर्णांक संख्या कोणती? पूर्णांक संख्या कोणती आहे? 1. आणि जर यालाच म्हणतात मोठ्यात मोठी. कोणती? मोठ्यात मोठी कोणती? ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. मग आपल्याला मोठ्यात मोठी धन पूर्णांक सांगता येत आणि लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत. तर आपल्याला सांगता येतात ही आहे लहानात लहान, ही आहे मोठ्यात मोठी. शून्यालाही कोणतंही चिन्ह नसतं. समजलं आता? चला त्याच्या पुढचा क्वेश्चन काय रे? एका साडीची किंमत किती रुपये आहे? 72 रुपये आहे. किती रुपयाच्या साड्या घ्यायच्या आपल्याला? 5000. हा बघा, 5900 किती? 4 रुपयाच्या साड्या घ्यायची. किती रुपयाला साडी आहे? 72 रुपयाला साडी आहे. मग 72 ने याला भाग द्यायची. तर 72 ना भाग देत असताना आपल्याला पाडा येतो का? येतो ना. 72चा नाही, लहान त्याच्यापेक्षा. बरं ठीक आहे, याचा अर्ध करू आपण. अर्ध तर करता येतो. 2 न 4चा पाडा येतो, 8चा, 9चा, 18चा. 18 चौक 72. हा 18 त्रिक उरले किती? 5. झाले किती? 40. 18 दोन्ही 36. उरले 4. झाले 34. म्हणजे 18 ने भाग जात. 18 दोन्ही 34. 5 राहिले ना रे? नाही ना, 6 राहिले. 4च्या जागी डबल भाग देऊ. 5 9 0. हा 18 त्रिक उरले किती? झाले किती? 50. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54 होत नाही. 18 दोन्ही 36. शिल्लक राहिले किती? 14. 8 8 144. 8 न वाजतो पुढे. 4 1 4 8 4 दोन्ही किती साड्या येतील? 82. किती साड्या येतील? 82. त्यानंतरचा क्वेश्चन, पायथागोरसचं काय रे? त्रिकूट. पायथागोरसचं त्रिकूट असेल तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय असतं? पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आपल्या 2 संख्या दिल्यात. लक्ष द्या, कर्ण हा नेहमी दिलेल्या संख्येपेक्षा काय असतो? मोठा. काय असतो? मोठा. आता 9 40 याच्यापेक्षा मोठी असलेली संख्या कोणती आहे रे? 49 आहे, 41 आहे, 81 आहे. तर या बाकीच्या लहान संख्या आहेत. म्हणजेच 9चा वर्ग अधिक कोणाचा वर्ग? 40चा वर्ग. 9चा वर्ग आणि 40चा वर्ग 1600. मग 1600 किती रे? 1600 त्याचं वर्गमूळ काढा. तर उत्तर काय येईल? 41. काय येईल? 41. आता वर्ग काढत असताना लक्ष द्यायचे. तर एकक स्थानी कोण आहे रे? 1. एकचं खानदान काय आहे? एकच. मग एकक स्थानी कोण येतो? 1. मग 2 संख्या सोडून द्या. राहिला कोण? 16. 16चं वर्गमूळ किती? 4. म्हणजे त्याचा वर्ग किती आहे? 41. पुढं, एका टँकर मध्ये 5000 घागरी पाणी होते. किती होते? 5000. त्यातले 3000 घागरी पाणी वाया गेले. शिल्लक किती राहिले? आपण घरीहून 5000 आणले. 5000 पैकी 3000 रुपये कॅडबरी पाणीपुरी याच्यातच घातले. शिल्लक किती राहिले? पुढं, एका पोत्यात 96 किलो याप्रमाणे एकूण 35 पोत्याची सर्व गहू प्रत्येक पोत्यात 80 किलो याप्रमाणे भरले तर एकूण किती पोते भरतील? आता लक्ष द्या.
तर काय सांगतोय, एका पोत्यात 96 किलो आहे. किती? 800 पोते किती आहेत? 35. पण आपल्याला 96 किलोचं पोतं भरायचं. किती किलोचं भरायचंय? 80. मग काय करायचंय? 96 गुणिले 35 भागिले 80. मग 16चा पाडा येतो का? हा. 16 पाचे 16 सकी 5 एक 5 7 त्याचे किती पोते भरतील? झालं उत्तर. किती रे? 42. त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा, लसावी काढायचे. 15 20 30. 15 20 30 चा लसावी काढायचे. लसावी हा नेहमी मोठ्या संख्येतील जवळची संख्या असते किंवा मोठी संख्या असते. आता 15 ने 30 ला भाग जातो, पण 20 ने जातो का? मग 30 ची डबल किती रे? मग 60 ला 20 ने भाग जातो, 15 ने जातो, 30 ने पण. यांचा लसावी किती आला? काय आला लसावी? 60. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका तारेची लांबी 15 मीटर आणि किती आहे? 25 सेमी. म्हणजेच 15 पॉइंट किती रे? 25 सेमी एवढे तारेचा लांब आहे. असे तार किती आहेत म्हणे? 6. मग 6 तुकड्याची लांबी किती? मग यांचा गुणाकार करायचे. 15.25 गुणिले 6. हा 6 पंचे 6 दोन्ही 12 3 15. पॉइंटला पॉइंट, आजच्याला 1, 15 सका 90, 90 आणि 1 सेमी. 91 पॉइंट किती रे? मीटर दिले का? हा बरं असू द्या, मीटर मीटर मीटर. चला त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, 140 चा 3 पंचमांश किती? 140 चा 3 पंचमांश म्हणजेच 3/5 किती? पहिला 3/5 काढायचे. 5 एक 5 दोन्ही शिल्लक राहिले किती? 4. 85 28 त्रिक 28 त्रिक. जर गुणाकार येत नसेल तर 3 8 24, 3 दोन्ही 6 2 8. 140 चा 3 पंचमांश काय येतो? काय येतो रे? 84. 32 व 8 चे मध्य प्रमाणपद काढा. मध्य प्रमाणपद काढत असताना 3 संख्या जर असतील तर AC चा गुणाकार बरोबर काय असतो? BC चा वर्ग. मग आपल्याला 32 गुणिले 8 गुणाकार करायचे. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 आणि 1 त्याचं वर्गमूळ काढा. काय तर रे? 16. मग 32 आणि 8 चा मध्ये कोण येतो? कोण येतो? 16. 32 आणि 8 चा मध्ये काय असेल? 16. कसं काढायचं कळालं का? मध्ये बघा, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा काय असतो? वर्ग. म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग असतो आणि बाजूच्या 2 संख्यांचा काय असतो? गुणाकार. मग 32 गुणिले 8 किती आलं? 256. 256 कुणाचा वर्ग आहे? त्याचं वर्ग 256 चं वर्गमूळ काय आलं? 16. मग 32 आणि 8 यांचा मध्ये काय आला? 16. दसे 10% दराने काही रकमेचे 2 वर्षाचे 1200 रुपये व्याज येते, तर मुद्दल किती? आता आपल्याला मुद्दल माहित नाहीये. व्याज किती आहे रे? 1200. याला गुणिले 100 भागिले दर काय दिलाय? 10 आणि वर्ष किती दिलेत? 2. बरोबर काय असेल? मुद्दल. काय असेल? झालं. आता भाग द्या. 1 0 1 0 2 1 2 सकम 600 गुणिले 10 मुद्दल किती आलं? 6000. मुद्दल किती आलं? 6000. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, रीना रीमा मीरा. कोण कोण रे? रीना रीमा आणि मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली. कशाने? भाड्याची नाही बरं, भाड्याने घेतली. हा
भाड्याने घेतली, त्यांनी ती कार अनुक्रमे किती तास चालवली? 14, 16 आणि 22 तास. मग त्यांना एकूण चार्ज किती लागला रे? 2000. त्यांना एकूण भाडं किती द्यावं लागलं? 2080. तर त्यापैकी मीराने किती भाडं दिलं असेल तर आपल्याला काढायचे. मग आता यांचा रेशो काढून घ्या, गुणोत्तर प्रमाण काढून घ्या. ह्याला 2 ने भाग जातो, भाग द्या. 2 2 2 असे एकूण रुपये किती आहेत रे? 2080. यांची बेरीज करा. हा 15 15 आणि 6 26. 26 26 8 208. शून्याला शून्य. गुणाकाराचा किती आला अंक आला? 80. 80 गुणिले 11 किती रे? 880. 80 गुणिले 8 किती? 640. 80 गुणिले 7 किती? 560. मग रीना 560 देईल, रीमा 640 देईल आणि मीरा काय देईल? 880 रुपये देईल. आपल्या कोणाचे विचारलेत? मीराचे. मीरा किती रुपये देईल? 880 रुपये. समजतंय का? यस की नो? वा वा वा. चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन बालवाडीचा क्वेश्चन आहे. पुढचा तरी आहे का? काय करायचंय? येते का? सांगायची काय गरज? पुढं त्याच्या पुढचा तर त्याच्यापेक्षा लहान आहे. राम कोणापेक्षा उंच आहे? कोण उंच आहे? राम. कोणापेक्षा? मग मोहन लहान आणि राम मोठा. आणि कृष्णापेक्षा ठेंगणा कोण? राम. मग कृष्णा त्याच्यापेक्षा 1 5 6 4 7 2 3. आपल्या काढायचे काय? 1 6 6 4 6 7 3. बघा शेवटचं 23 जशाच तसा आहे. UD जशाच तसा आहे. काय अडचण? बघा 6 साठी कोण आहे रे? 6 लई वेळ आलाय. 1 2 3 काय आहे? मग इथं कोण येणार? T. 2 नंबरला बी काय येणार? 2दा T. बरोबर आहे. A साठी कोण आहे? A. आता कोण राहिलं? I साठी कोण आहे? 4. 4 साठी कोण आहे? I. इथं काय घालायचं? हा काय झालं मग? ॲटी. हा पर्याय नंबर. हा अरे इथं घालायचे, आपल्याला नाही घालायचे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे नाते संबंध. नाते संबंध